आशीर्वचन. आंबाळे शब्द आपल्या मुखातील. शनिदेव, हा अंगारकाशी आपलं द्वंद्व जडलं. हो का तर अंगारकानं आपल्या भक्तीत खंड पाडण्याचा प्रयत्न केला म्हणूनच का? हा साहजिकच. मी प्रामाणिकपणे शिवशंकराची भक्ती केली. मनी स्वार्थ न धरता मी देवभक्ती केली. यात माझं काय चुकलं? निश्चितच स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टी आहेत. स्वार्थातून परमार्थ साधणं हे मुळात चुकीचं आहे आणि परमार्थातून स्वार्थ साधणं हे कदाचित मी क्षम्य म्हणेन. बोलण्याचा हेतू एकच, तुम्ही भक्ती करत असताना स्वार्थ लपलेला परमार्थ होता. करत होतो भक्ती. निस्वार्थ निष्काम भक्ती करावी. भक्ती करत असताना कुठल्याही गोष्टीचा हेतू आपल्या मनात असू नये. तुम्ही म्हणाल 100 यज्ञ मी केले, तेव्हा इंद्रपदासाठीच केले म्हणजे होते. माझ्या मनातले प्रश्न अगोदरच जाणलात की काय? शनिदेव, तुम्ही माझे राजा नाहीत, मी तुमचा राजा आहे. तरी सुद्धा कारक आहे. तेव्हा तुम्ही कारक नव्हे, चंद्र हा मनाचा कारक. तेव्हा चंद्र जाणू शकतो मनाचा कारक म्हणून आणि त्याचा अधिपती म्हणून मी जाणू शकतो. किंवा मी भक्ती केली ती सुद्धा नावलौकिकतेसाठीच. पण तेव्हा नवग्रहात श्रेष्ठ स्थान मिळावं, श्रेष्ठ अधिपती म्हणून गणला जावा, ही तुमची धारणा मनी बाळगलात आणि म्हणूनच तुम्ही भक्तीला बसलात. त्या भक्तीत खंड या मंगळानं आणण्याचा प्रयत्न केला. तो स्वमतानं नव्हे. मग त्यानं तुम्हाला उत्तर देताना मंगळच तो, त्यानं उत्तर देताना टंगळ मंगळ केली असेल, टाळाटाळ केली, शुद्ध शब्द आहेत, शुद्ध वापर, मला खात्री आहे तुमच्या. टाळाटाळ केली असेल, हा. पण हे माझच निमित्त होत. अरे वा, म्हणजे हे सगळे नाचतात आणि चालतात हे तुझ्या तालावर. तसं समजा. म्हणजे यांना सगळ्यांना तू आधी फिरवतो आणि मग माझ्या जवळ पाठवतो. शनिदेव, देवतांचा 33 कोट देवतांचा अधिपती मी आहे. माझ्यावर 3 बसलेले आहे. तेव्हा आम्ही 4 जण असताना एकमेकात कनिष्ठ ज्येष्ठ ही स्पर्धा करण्याचा, मग मी ज्यावेळी भक्ती केली, ही स्पर्धा करण्याचा मी अधिकार ज्यावेळी- शनिदेव तुम्हाला आम्ही दिलेला नाही. मग मी ज्यावेळी भक्ती केली त्यावेळी तुमच्या वरच्या तिघातील एकाची भक्ती केली. वाह. मग मला या भक्तीतून वंचित करण्यासाठी माझ्या वाटी ही शुक्ल काष्ट लावण्यापेक्षा तुमच्यावरचे देव होते, त्या शिवशंकरांना एकट्याला भेटला असतात. आज तिघात काम झालं. शनिदेव, हे कशाला उगा आणले? शनिदेव, दोघात तिसरा सगळं नाही, विसरा. तिघात काम झालं असतं. त्यामुळे विसरा. त्यामुळं केवळ तुम्ही स्वतःच्या मनाच्या ठिकाणी हेतू धरिला होता, होय. नवग्रहात श्रेष्ठ अधिपती होण्याचा. अर्थात तो हेतू चुकीचा आहे हे शिवशंकरांना आम्ही सांगा. साहजिकच जर तुम्ही माझ्या भक्तीत खंड पडताय, भक्ती मी शिवशंकरांची करतोय, तर तुम्ही त्यांना सांगू शकला असतात की या विश्वाच्या ठिकाणी शनी करतोय ते अयोग्य आहे, त्याला वंचित करा, त्याला तुम्ही प्रसन्न होऊ नका. मग शनिदेव, माली सुमाली देवतांना छळतायत, हा, त्यांना पाठिंबा शिवशंकरांचा आहे. हा. मग तुम्ही देवतातील घटक होता ना? मग माली नाही, सुमाली- माझा थांबा, प्रश्न माझा आहे. हा, उत्तर माझं असेल. माली सुमाळी त्यातील एक मेला, एक अजूनही देवतांना त्रस्त करतोय. त्यांना पाठिंबा आणि त्यांना वरद असतं आणि अभयदान हे शिवशंकरांचं लाभलेलं आहे. मग तुम्ही देवतातील घटक होतात, तुम्हाला का मनात कधी विचार आले नाही की शिवशंकरांना सांगावं की माळी सुमाळीला वरदान देऊ नका? म्हणजे भक्ती करणाऱ्या व्यक्तीला भक्ती ज्या देवतेची केली जाते त्या देवतेला अनुष्ठानात्मक आशीर्वाद देऊ नको हे सांगणं योग्य की अयोग्य? मग भक्ती करू नये हे सांगणं योग्य की अयोग्य? दुसरी गोष्ट, माली सुमाली, भक्तीत स्वार्थ होता. माली आणि तो सुमाली, स्वार्थ मला माली आणि सुमाली हे तुम्हा देवतांचे पाहुणे आहेत. अर्थात वा. हे माली सुमाली गंधर्व कन्यांशी विवाह करतायत. शनी. अर्थात गंधर्व कन्यांचे
ते सहकारी आणि सोयरीक आहे, वा. अर्थात तुमच्या जवळचे आहेत. त्यांच्याशी कसं वागावं शनिदेव! हा तुमचा प्रश्न आहे. ते जवळचे आणि तुम्ही काय लांबचे. लांबचेच केला कारण भक्तीत खंड पडला. कश्यप ऋषींच्या 36 पत्नी, होय 36 पत्नीतील प्रत्येक एक एक पत्नीनं एक एक विश्वाचा वंश विस्तार केला. कनकदंडेनं हे निर्जीव हिरे माणिक मोती जन्माला हो. घातले. अदितीनं देवतांना जन्म दिला. सुनईनं 12 सूर्य प्रसवले आणि त्या सूर्यांचे तुम्ही म्हणजे 12चे नाही म्हणत, एकाचेच म्हणतोय. एकाचा 12चे नाही, 12चा मी नाही, नव्हे 12चा नाही. बोललेलं 12चं नाही, होतं. तसं नव्हे. तो आदित्य रूपानं 12 रूपानं नंतर राहिला. पण त्याचप्रमाणे धनुच्या पोटी दानव, तेव्हा आम्ही सगळे एकाचेच आहोत. मग इतरांचं का म्हणतात. प्रत्येकाचं कार्य वेगळं होय ना. तुम्ही एकांचंच आहे तर माली सुमालीवर बोट ठेवण्याचा अधिकार तुम्हाला काय नाही. ठेविलं तर तुम्ही मला म्हणालात शिवशंकर आपल्याला आशीर्वाद देता कामा नये म्हणून. शिवशंकरांना मी समजूत काढायला हवी मग होती. समजूत ते तुम्ही सम- काढली. ते माझ्या याला न्यायात- समजावलं. ते माझ्या न्यायात शक्य नव्हतं. अंगारकाला समजावलं अर्थात जबाबदारी हा आहे. देवतांचा सेनापती आहे. हो. मग माली सुमालीवर त्याला घालवायचं होतं, माझ्यावर कशाला घालवलं? कारण युद्ध करायचंय शनिदेव सेनापतीचं काम. अंगाशी आल्यावर एक एक गेला तर सर्वांनाच जावं लागतं. म्हणून- तेव्हा तुम्हाला सुद्धा थांबायला मिळणार नाही. कारण देवतांचा मला अधिपती- थांबण्याची इच्छाच नाही. अधिपती- असं असेल तर तुमच्या सानिध्यात नव्हे, तुम्हाला प्रखर प्रखर माझी दृष्टी लावे. तुम्ही सर्वांना तुम्ही लावेल. मला कुठली दृष्टी लावणार. हा? वास्तविक मंगळाला पाठवून तुमची ग्रह दशा तुमच्याच माग मी लावली. तेव्हा मंगळाचं तुम्ही आता- या अधिपतीच्या माग राहण्याचा विचार मंगळाचं करू नका. काय झालं ते पाहिलं. पण ते मंगळाचं काय झालं ते अमंगळ करणाऱ्या शनिदेवांना शासक म्हणून इंद्रदेव ते सांगतायत. केव्हाही शक्य नाही. जोपर्यंत शनी तुझ्या समोर आहे तोपर्यंत ते मग शक्य तसं नाही. असेल तर शनिदेव किंवा तुम्हाला सुद्धा देवतांचा अधिपती म्हणून मला न्याय करावा लागेल. पाहूया. हा 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 शतयज्ञाच्या फलप्राप्तीने लाभे इंद्रपद. शतयज्ञाच्या फलप्राप्तीने लाभे इंद्रपद. सत्तेसाठी शनी इंद्र हा असा चालला वाद. सत्तेसाठी शनी इंद्र हा असा चालला वाद. शतयज्ञाच्या फलप्राप्तीने लाभे इंद्रपद. शतयज्ञाच्या फलप्राप्तीने लाभे इंद्रपद. सत्तेसाठी शनी इंद्र हा असा चालला वाद. सत्तेसाठी शनी इंद्र हा असा चालला वाद. हा 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 सत्तेसाठी वैरी होती ही रत्नांची नाती. सत्तेसाठी वैरी होती ही रत्नांची नाती. सक्का भाऊ पक्का वैरी